संजय धृतराष्ट्राला सांगतो की आतापर्यंत दुर्योधनानं दोन्ही बाजूच्या सैन्याची माहिती दिली. आता त्याच्यानंतर दुर्योधन गुरु द्रोणाचार्याला म्हणतो, हाची उपो रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आगवा सासवा मुचा. हे गुरुवर, आपल्या बाजूला जे पितामह भीष्म आहेत ते अतिशय बलशाली आहेत, अतिशय ताकदवार आहेत, अतिशय हुशार आहेत. या एकट्यावरच जणू काही आपलं युद्धाचं यश अवलंबून आहे. म्हणून सर्वांनी मिळून काय करा, यांचं रक्षण करा, सगळ्या सैन्याला सूचना करा, सर्वजण मिळून योद्धे सर्वजण मिळून. सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय की गुरु द्रोणाचार्य आपण पितामह भीष्माचं रक्षण करावं. पितामह भीष्म एकमेव आपल्याला यशस्वी आणून देऊ शकतात. खरं म्हणजे संसारात सुद्धा असंच होत असतं. प्रत्येकाला असं वाटतं की माझा हा माझ्या बाजूला राहिला म्हणजे आम्ही यश मिळवू शकतो, फलाना झाला म्हणजे असं होऊ शकतं. पण असं काही नसतं. आपलं कौतुक आपण करून घेण्यापेक्षा आपल्यात क्षमता किती आहे, आपण काय करू शकतो याच्याकडे लक्ष देणं जास्त योग्य असतं असं मला वाटतं. रामकृष्ण हरी.